कासिम खानाची विष प्राशन करून आत्महत्या। मोगली लष्कर अशा भयंकर संकटात सापडले असता त्यावर आणखी एक आपत्ती कोसळली। त्यांचा सेनापती कासिम खान हा एकाकी मृत्युमुखी पडला। साकी मुस्तेद खानाने नमूद केले आहे की खानास अफूचे भयंकर व्यसन होते। गडीत कोंडला गेल्याने त्यास अफू मिळाली नाही, म्हणून तो तिसऱ्या दिवशी मरण पावला आणि गनिमाच्या तावडीतून सुटला। काफी खानाने कासिम खानाच्या मरणाची अफू न मिळाल्याने विष प्राशन आणि संताजीने केलेल्या बेइज्जतीचा धक्का अशी दोन संभाव्य कारणे दिली आहेत। कासिम खान हा मोठा पराक्रमी व प्रतिष्ठेचा सरदार होता। बादशहाने खास करून आपणावर सोपविलेल्या या कामगिरीत असे भयानक अपयश यावे ही गोष्ट त्याच्या मनाला भयंकर लागून राहिली असावी। मानी स्वभावाच्या कासिम खानास नियतीने केलेली ही अवहेलना सहन न झाल्याने त्याने आत्महत्याच केली असणे अधिक संभवनीय आहे। कासिम खानाच्या आकस्मिक मृत्यूची बातमी मोगली लष्करात वाऱ्यासारखी पसरली। एवढेच नव्हे तर ती गढीबाहेरच्या मराठी लष्करातही पोहोचली। या बातमीने मराठे अधिकच शेर बनले आणि मोगल निराशेच्या खोल दरीत ढकलले गेले। त्यांच्यापैकी जे शूर सैनिक होते ते म्हणू लागले, उपासमारीने आणि अशा दुर्दशेच्या अवस्थेत मरण्यापेक्षा काफरांवर तुटून पडणे बरे। एक जय तरी मिळेल, नाहीतरी आम्ही शहीद तरी होऊ। या दोहोंपैकी काहीही झाले तरी सद्यस्थितीतून आमची सुटका होईल आणि पुण्यपदरी पडेल। मोगलांची संताजीकडे जीवनदानाची याचना। उपासमारीने सैनिक जीवावर उदार होऊन शहीद होण्याची भाषा करू लागले तरी त्यांचे सरदार या संकटातून काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत नव्हते। कदाचित बाहेरून कोठून तरी मोगली सैन्य आपल्या सहाय्याला येईल अशी आशा त्यांना वाटत असावी। अशा सैन्याची ते वाट पाहत असावेत, पण मोगली लष्कराची स्थिती दिवसेंदिवस फारच बिकट होत गेली। साकी मुस्तेद खानाने म्हटले आहे की जनावरांची तर अशी उपासमार चालू होती की लष्करातील घोडी एक दुसऱ्याच्या शेपट्या गवत समजून खाऊ लागली होती। इकडे मराठेही गडीबाहेर अस्वस्थ बनत होते। गढीस वेढा देऊन उगाच बराच काल वाया घालविणे त्यांना धोक्याचे वाटत होते। खरोखरच दोड्डेरीत अडकून पडलेल्या मोगलांच्या सहाय्यास दुसरी एखादी मोठी मोगली फौज आली तर हाती आलेले सर्व यश वाया जाण्याची शक्यता होती। परिणाम मोगली सरदाराच्या शरणागतीची वाट न पाहता मराठ्यांनी गढीवर निर्णायक हल्ला चढविला आणि त्याचा एक बुरुज मुळापासून उखडून टाकला। आता गडी मराठ्यांच्या हाती जाऊन आपण कैद होणार हे मोगल सरदारांना कळून चुकले। आतापर्यंत त्यांनी नामुष्कीचा प्रसंग पुढे पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला होता, पण आता मूर्तिमंत नामुष्की पुढे येऊन उभी राहिली होती। तिला सामोरे जाण्याशिवाय खान मजकुरांना आता दुसरे गत्यंतर नव्हते। मोगल सरदारांपैकी खानाजाद खान हाच सर्वात प्रमुख व प्रतिष्ठित सरदार होता। त्याने आपल्या सहकाऱ्यांशी सल्लामसलत करून संताजीकडे तहाची योजना करावयाचे ठरविले। जीवाचे अभय मिळावे, सरदारांना घोडा व अंगावरील कपड्यांनिशी जाऊ द्यावे व त्या मोबदल्यात शक्य तेवढी जबर खंडणी देऊ असा खानाजाद खानाचा तहाचा प्रस्ताव घेऊन त्याचा दिवाण व काही मोगल सरदार संताजीकडे गेले। या शिष्टमंडळात एक दख्खनी मुसलमान सरदारही होता। शिष्टमंडळाने तहाची बोलणी सुरू करून खंडणी किती द्यावी लागेल असे संताजीस विचारताच तो म्हणाला, तुमच्याजवळ असलेले हत्ती घोडे सामान सुमान आणि नगद तर घेईनच, याशिवाय 1 लाख होन म्हणजे 3.5 लाख रुपये हवेत, यापेक्षा कमी नाही। यावर मोगलांच्या शिष्टमंडळातून आलेला तो दख्खनी मुसलमान सरदार हळूच संताजीच्या कानाशी लागला आणि त्यास म्हणाला, हे काय बोलणे झाले? अहो, अटी कडक करा। 1 लाख होन तर एकट्या रुहुल्ला खानाकडून खंडणी म्हणून मिळतील। युद्धातील पारडे पूर्णपणे संताजीच्या बाजूस झुकले होते। अशा परिस्थितीत त्याने त्याचा पूर्ण फायदा उठविल्यास नवल नव्हते। लगेच त्याने खंडणीची रक्कम वाढविली। शेवटी बोलणी होऊन सर्व सरदारांवर मिळून 2 लाख होन
म्हणजे 7 लाख रुपये इतकी खंडणी ठरवली. प्रत्येक सरदाराने आपणास जीवनदान मिळाल्याबद्दल खंडणीच्या रकमेचे मुचलके लिहून दिले. खंडणी वसूल होईपर्यंत सरदारांचे आप्त अथवा जवळच्या मातबर व्यक्ती ओलीस म्हणून ठेवून घेतल्या गेल्या. सच्चा सेनापती असा वागतो. तह झाल्याबरोबर लढाई संपली. प्रतिपक्ष शरण आला. शरणागतास अभय देऊन त्यास विश्वासाने वागविणे हे सच्चा सेनापतीचे कर्तव्य असते. संताजी या बाबतीत किती मोठ्या दिलाने वागला हे मोगल इतिहासकारांनीच लिहून ठेवले आहे. तह झाल्याबरोबर संताजीने गडीच्या आतील मोगली लष्करास निरोप धाडला. किल्ल्यातील लोकांनी आता काही भय न बाळगता बाहेर यावे. किल्ल्याबाहेर त्यांनी 2 रात्री काढण्यास काही हरकत नाही. कुणापाशी काही चीजवस्तू असल्यास त्याला कोणत्याही प्रकारचा उपसर्ग होणार नाही. त्यांना हव्या त्या जिन्सा माझ्या लष्करातून विकत घेण्यास माझी परवानगी आहे. साकी मुस्तेद खान म्हणतो की गडीत दाखल झाल्यापासून 13 दिवसांनी मोगल लष्कराची सुटका होऊन ते गडी बाहेर पडले. 13 दिवसांच्या उपासमारीने मोगल सैनिक गलितग्रास झाले होते. संताजीने गडीच्या दरवाजावर आपली माणसे नेमली होती. त्यांच्याकडे शरण आलेल्या मोगल सैनिकांना अन्नदान करण्याचे काम सोपविले होते. जसजसे मोगल सैनिक बाहेर येत तसतसे मराठी त्यांना एका बाजूने भाकरी तर दुसऱ्या बाजूने पाणी देऊन बाहेर पाठवित होते. खानाजात खान व त्याचे सहकारी त्यांना आपला घोडा व अंगावरील कपडे यानिशी सुखरूप बाहेर पडू दिले. इतर सैनिकांना मात्र फक्त कपड्यानिशी जाण्याची परवानगी दिली. मागे राहिलेले हत्ती, घोडी, जडजवाहीर इत्यादी सामानसुमान मराठ्यांच्या हाती पडले. खापी खान म्हणतो, या मोहिमेत बादशाही सैन्याची फार दुर्दशा झाली. मोगलांची संपत्ती, सामानसुमान, सरदारांचे जवाहीर इत्यादी त्या दुष्ट काफरांच्या हाती सापडली. त्यांची किंमत 50-60 लाखांपेक्षा जास्त होती. मोगली लष्कराने गडीबाहेर 2-3 दिवस मुक्काम केला. संताजीने त्यांच्या पोटापाण्याची चोख व्यवस्था केल्याने त्यांना पुनर्जन्म प्राप्त झाला. 3ऱ्या दिवशी खानाजात खान आपल्या सहकाऱ्यांसह बादशाही छावणीकडे जाण्यास निघाला. विशेष म्हणजे मार्गात त्याच्या रक्षणासाठी संताजीने आपले एक खास लष्करी पथक त्याचबरोबर पाठविले. दोड्डेरीच्या गडीत कोंडल्या गेलेल्या मोगल लष्कराच्या बचावासाठी बादशाही छावणीतून हमीदउद्दीन खान बहादूर व हैदराबादेहून रुस्तुम दिल खान रवाना झाले होते. खानाजात खान हा अधोणी जवळ पोहोचला असता ते त्यास येऊन भेटले. तोपर्यंत सर्व खेळ खलास झाला होता. हमीउद्दीन खान बहादूर व रुस्तुम दिल खान या उभयंतांनी खानाजात खान व त्याचे सहकारी यांना आपल्या जवळचे तंबू, कपडे लत्ते व रोख रक्कम दिली. अधोणीचा किल्लेदार राज अंदाज खान यानेही संकटातून बचावलेल्या खान मजकुरांस सर्व प्रकारची मदत केली. अधोणीच्या परिसरातील गावातून फजित पावलेल्या लष्करासाठी अन्नधान्य व इतर आवश्यक सामान गोळा करण्यात आले. खासा औरंगजेब बादशहाने पाठविलेल्या नामांकित अशा बड्या उमरावांच्या या मोहिमेचा असा भयंकर शेवट झाला. या संकटाची बातमी जेव्हा बादशहाला देण्यात आली तेव्हा तो उद्गारला, जे काही घडले ते परमेश्वरी इच्छेने झाले. सरदारांच्या हातची ही गोष्ट नव्हती. खापी खान म्हणतो, पण बादशहाला फार वाईट वाटले. त्याने सरदारांना आपल्यासमोर येऊ दिले नाही. त्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या लांब लांब बदल्या केल्या. केवळ संताजीच्याच लष्करी जीवनातील नव्हे तर छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील हा मराठ्यांचा महान विजय होता. बलाढ्य फौजा बाळगून आत्मविश्वासाने वावरणाऱ्या शत्रूच्या शूर सेनानींना आपल्या गनिमी युद्धतंत्राच्या विलक्षण कौशल्याने हमखास पेचात आणून दाती तृण धरावयास लावणारा सेनानी म्हणून दक्षिणेत संताजीची जी मोठी ख्याती झाली ती अशा महान विजयांमुळेच होय. संताजीचे नाव ऐकताच नामांकित मोगल सेनानींच्या उरात धडकी भरत असे खुद्द औरंगजेबाच्या इतिहासकाराने खापी खानाने लिहून ठेवले आहे ते यथार्थच होय. विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट अशी आहे की संताजीच्या या महान विजयाची कहाणी सर्वस्वी त्या कालातील मोगल इतिहासकारांनी म्हणजे शत्रुपक्षीय लोकांनी लिहून ठेवलेल्या हकीकतींवर आधारित आहे. मराठीत या घटनेबद्दल जवळपास माहिती नाहीच असे म्हटले तरी हरकत नसावी.
फक्त जेधे शकावली या घटनेची नोंद देते. पौष शुद्ध 11 ते दिवशी संताजी घोरपडे यांनी खानाजादी खान व कासिम खान सिरिया जवळ डोडेरी म्हणून गाव आहे तेथे कैद केले. कासिम खान तर मेला. खानाजाद खानास लाख रुपये देऊन वाट दिली. हिम्मत खान बहादूर बसवापट्टणच्या आश्रयास. हिम्मत खान बहादूर बसवापट्टणच्या आश्रयास. दसऱ्यानंतर संताजीने जेव्हा कर्नाटक मोहिमेस प्रारंभ केला तेव्हा विजापूरचा सुभेदार नसुल्ला खान व विजापुरील कर्नाटकचा फौजदार हिम्मत खान बहादूर या दोघांना त्याचा प्रतिकार करण्याचा बादशहाने हुकूम केल्याचे आपण पाहिलेच आहे. पण या दोन्ही मोगल सरदारांना झुकांडी देऊन संताजी तुंगभद्रा पार करून चित्रदुर्गाच्या प्रदेशात गेला आणि तेथे त्याच्यावर चालून येणाऱ्या कासिम खान, खानाजाद खान इत्यादी मोगल सरदारांचा त्याने दणदणीत पराभव केला. या खानांच्या बचावासाठी बादशहाला हमीदुद्दीन खान व रुस्तुमदिल खान या आणखी 2 सरदारांना पाठवावे लागले. पण संकटात सापडलेल्या आपल्या सरदाराच्या बचावासाठी दुसरा सरदार पाठवावा तर तोही मराठ्यांकडून संकटात पडल्याची बातमी येऊन पोहोचावी अशी बादशहाची अवस्था झाली. 15 जानेवारी 1696 मोगल दरबाराचे बातमीपत्र काय म्हणते पहा. बादशहा हे बक्षी उल्मक मुखलिस खान यास म्हणाले, रुस्तुमदिल खान हा खानाजाद खान याच्या कुमकेला गेला आहे. त्याला गनिमांनी घेरले आहे. विजापुरी कर्नाटकचा फौजदार हिम्मत खान बहादूर यास लिहा की तुम्ही खानाजाद खान, रुस्तुमदिल खान इत्यादी सरदारांची सुटका करून आपल्याकडे घेऊन जा. हमीदुद्दीन खान हा खानाजाद खानाला बसावापट्टणच्या मार्गे हुजुरात घेऊन येईल. पण बादशहाचा हा हुकूम हिम्मत खान बहादुरास मिळण्यापूर्वीच खानाने अधोनीच्या वाटेवर असणाऱ्या खानाजाद खान व त्याचे सहकारी यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. या खान मंडळींना संताजीने सड्या घोड्यानिशी व अंगावरील वस्त्रानिशी दोड्डेरीहून बादशाही छावणीकडे जाण्यासाठी निरोप दिला होता. हिम्मत खान बहादूर हा मोठा उदार अंतःकरणाचा माणूस होता. त्याने खानाजाद खानास वस्त्रे, पोशाख, 4 हत्ती, 4 घोडे व 2000 होण असा सरंजाम भेट म्हणून दिला. इतर सरदारांनीही कमी अधिक प्रमाणात त्याने भेटी दिल्या. एवढेच नव्हे तर खान मंडळींना अधोनीपर्यंत पोहोचवण्यासाठी 500 स्वारांचे एक पथकही त्याने दिले. यावेळी हिम्मत खान बहादूरने चित्रदुर्गाच्या पश्चिमेस सुमारे 20 मैलांवर असणाऱ्या बसवापट्टण येथे आपले मुख्य ठाणे केले होते. हिम्मत खान बहादूर जवळ मोठे सैन्य नसल्याने व बादशहाने त्याच्याकडे पाठवलेली सैन्याची पथके अद्यापि त्यास येऊन न मिळाल्याने त्याने संताजीवर चालून जाण्याचे धाडस न करता बसवापट्टणच्या गडीतच मुक्काम केला होता. खान आपल्यावर हल्ला करण्याच्या योजनेत असून तो बादशाही पथकांची मार्ग प्रतीक्षा करीत असल्याची बातमी संताजीस दोड्डेरी येथे समजली. बादशाही सैन्य बसवापट्टणला येऊन हिम्मत खान बहादूरचे लष्करी बळ वाढविण्यापूर्वी संताजीने हल्ला करण्याची योजना आखली. दोड्डेरीच्या गडीत आपली शिबंदी ठेवून त्याने आपल्या सैन्याचे 2 भाग केले. पहिले सैन्य त्याच प्रदेशात बादशाही आज्ञेने त्याच्यावर चालून येणाऱ्या हमीदुद्दीन खानाच्या प्रतिकारासाठी त्याने ठेवले, तर दुसरे सैन्य स्वतः घेऊन तो बसवापट्टणवर चाल करून गेला. यावेळी त्याच्याकडे 10,000 घोडदळ व 12,000 पायदळ अशी 22,000ची जंगी फौज होती. हिम्मत खान बहादूरची बादशहाकडे मदतीची याचना. चित्रदुर्गाच्या प्रदेशात मोघल मराठा संघर्ष पराकोटीस पोहोचला होता. संताजीच्या पारिपत्यासाठी एकामागून एक मोगल सरदार पाठविले जात होते. यावेळी सुद्धा हमीदुद्दीन खान, रुस्तुमदिल खान व हिम्मत खान असे 3 मोगल सरदार या प्रदेशात वावरत होते. वास्तविक हे 3 सरदार एकत्र आले असते तर संताजीशी ते समर्थपणे लढू शकले असते. पण हे संताजीने घडू दिले नाही. हिम्मत खान बहादुरास बाहेरून अन्य कोणाची कुमक मिळवण्यापूर्वीच नेस्तनाबूत करण्याची योजना संताजीने आखली आणि विद्युत गतीने हालचाली करून तो बसवापट्टणवर घसरला. बसवापट्टणमधील हिम्मत खान बहादूरची स्थिती मात्र बिकट झाली होती.
त्याने बादशहाला तातडीची विनंती पाठवली, संताजी हा मोठे सैन्य घेऊन बसवापट्टणवर चालून आला आहे. माझ्यापाशी सैन्य फार थोडे आहे. अद्याप बादशाही सरदारांची कुमक आली नाही. जी परिस्थिती आहे ती कळवीत आहे. मी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन. हिम्मत खान बहादूरने प्रामाणिकपणे व कळकळीने लिहिले होते. मोगलांची दोड्डेरीच्या पराजयाची जबर जखम अद्यापी ताजी होती. तसाच प्रसंग हिम्मत खान बहादुरावर ओढवू नये म्हणून बादशहाने हमीदुद्दीन खान व रुस्तुमदिल खान यांना हुकूम केला, तुम्ही अद्याप हिम्मत खान बहादूरच्या सहाय्यार्थ गेला नाहीत. तुम्ही तातडीने जावे. 25 जानेवारी 1696. पण बादशहा एवढीच तजवीज करून थांबला नाही. यावेळी पन्हाळ्यास शहाजादा बेदार बख्त वेढा घालून बसला होता. त्याला त्या वेढ्यातून काढून बादशहाने बसवापट्टणकडे जाण्याचा हुकूम केला. हिम्मत खान बहादूर बसवापट्टणमध्ये, बादशहा सोलापूरजवळ ब्रह्मपुरीच्या छावणीत, शहाजादा बेदार बख्त पन्हाळ्याच्या पायथ्याशी. अशा परिस्थितीत हिम्मत खान बहादूरची कुमक पाठवण्यासंबंधी विनंती दरबारात आली. तत्पूर्वीच 20 जानेवारी रोजी बसवापट्टणजवळ संताजी हिम्मत खान बहादूर यांची लढाई घडून आली. संताजीचा दुसरा मोठा विजय. हिम्मत खान ठार. हिम्मत खान बहादूर हा खरोखरच नावाप्रमाणे धाडसी आणि पराक्रमी होता. त्याच्याजवळ सैन्य थोडे असल्याने आतापर्यंत त्याने संताजीवर आक्रमण केले नव्हते. पण आता खुद्द संताजीच त्याच्यावर चालून आला असता पळून न जाता त्याने त्याच्याशी मुकाबला करण्याचे ठरविले. आपले सैन्य घेऊन तो बसवापट्टणच्या गडीतून बाहेर पडला आणि संताजीवर त्याने चाल केली. संताजीने आपल्या सैन्याच्या 2 तुकड्या केल्या होत्या. एक तुकडी त्याने बसवापट्टणजवळच्या जंगली प्रदेशात लपवून ठेवली होती आणि दुसऱ्या तुकडीचे स्वतः नेतृत्व करून तो खानाशी लढत होता. घनघोर लढाई सुरू झाली. खान शौर्याने लढत होता. उभयपक्षी अनेक सैनिक रणांगणी पडले. एवढ्यात संताजीने माघार घेऊन आपल्या सैन्यासह पळ काढावयास सुरुवात केली. खानास वाटले अवसान गळून संताजी पळून जातो आहे. तेव्हा त्यास मोठा चेव चढला व त्याने आपले सैन्य घेऊन संताजीचा पाठलाग सुरू केला. संताजी पुढे व त्याच्या मागे खान असे होत पहिली तुकडी जेथे दबा धरून बसली होती त्या जंगलात ते आले. खान व त्याचे सैन्य आपल्या कचाट्यात आल्याबरोबर संताजी एकाकी थांबला व पलटी खाऊन त्याने लढाईला सुरुवात केली. त्याच वेळी जंगलात दबा धरून बसलेले मराठी सैन्य अचानक पुढे येऊन त्याने खानास त्याच्या सैन्यासह घेरले. संताजीचे अनेक बरकदाज जंगलातील झाडावर चढून बसले होते. बंदुकी चालविण्यात ते निष्णात समजले जात. त्यांनी मोगल सैन्यावर गोळ्यांचा वर्षाव सुरू केला. मोगल सैनिक त्यांच्या गोळ्यांनी बळी पडू लागले. सर्व बाजूंनी वेढला जाऊनही खान मोठ्या पराक्रमाने लढला. बादशहाला त्याने काही दिवसांपूर्वी लिहिल्याप्रमाणे खरोखरीच त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. खान हत्तीवर बसून लढाई करीत होता. ऐन लढाईत त्याच्या कपाळाला मोठी गोळी लागली व तो जबर जखमी होऊन हौद्यात कोसळला. तेवढ्यात मोगल सैन्यातील एक जमादार अली बाकी बेग खानाच्या हत्तीजवळ येऊन पोहोचला. त्याने पाहिले की खान बेशुद्ध होऊन हौद्यात पडला असून परिस्थितीने अतिशय प्रतिकूल वळण घेतले आहे. पण अशाही स्थितीत हिम्मत न हरता बाकी बेगुमानपणे हत्तीवरील माहुतास फर्माविले, खान जिवंत आहे. हत्ती पुढे चालीव. मी गनिमांना परतवून लावीन. त्याप्रमाणे माहुताने हत्ती पुढे हलविला. बाकी बेग आपल्या पुत्रासह ठाण मांडून शौर्याने लढला. पण लवकरच तोही बाणांच्या व तलवारीच्या जखमा होऊन जमिनीवर कोसळला. आता मोगल सेनेचे नीतिधैर्य पूर्ण नष्ट होऊन तिचा पुरा पाडाव झाला. या लढाईत मोगलांचे एकूण 500 सैनिक ठार झाले. बाकी बेगला मराठ्यांनी उचलून आपल्या छावणीत नेले. खुद्द संताजीस या लढाईत बाणाच्या 2 जखमा झाल्या. काही मोगल सैनिकांनी जखमी हिम्मत खान बहादुरास आपल्या ठाण्यात नेले. तेथे तो त्याच दिवशी मध्यरात्री मरण पावला. 20 जानेवारी 1696. खानाच्या लष्करातील हत्ती, घोडे, बाजारबुणगे सर्व काही संताजीच्या हाती सापडले. खान जहान बहादूरचे बादशहाकडून सांत्वन. 20 जानेवारीस ही लढाई घडून आली. पण तिची बातमी ब्रह्मपुरीतील बादशाही छावणीत पोहोचण्यासाठी 13-14 दिवस लागले. हिम्मत खान बहादूर हा मोगल दरबारातील ज्येष्ठ उमराव
खान जहान बहादूर याचा पुत्र आपल्या पुत्राची बातमी कानावर पडताच तो बादशहाच्या दरबारात आला आणि त्यास म्हणाला, हिम्मत खान बहादूर आपल्या सेवेत मरण पावला. माझी इच्छा आहे की आपल्या सेवेत मीही कामी यावे. यावर बादशहाने सिंहासनावरून खाली उतरून हिम्मत खानाच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून प्रार्थना केली आणि खान जहान बहादूरचे सांत्वन करताना म्हटले, खान बहादूर हा शहीद झाला. त्यानंतर बादशहाने त्यास आपल्या डेऱ्यावर जाण्यासाठी निरोप दिला. तो गेल्यावर बादशहाने आपला पुत्र शहाजादा कामबख्श यास खानजहान बहादूरच्या समाचारासाठी त्याच्या डेऱ्यावर जाण्याची आज्ञा दिली. एवढेच नव्हे तर बादशहाने खास अधिकाऱ्यांबरोबर आपल्या मुदपाकखान्यातील भोजन खानजहान बहादूरच्या डेऱ्यात पाठवण्याची आणि त्यास जेवू घालून येण्याची व्यवस्था केली. संताजीच्या हमीद्दीन खानाशी लढाया. हमीद्दीन खान व रुस्तुम अली खान हे दोन मोगल सरदार अधोनीजवळ छावणी करून होते आणि बसवापट्टण येथे आश्रय घेतलेल्या हिम्मत खान बहादूरच्या साहाय्यास तातडीने जावे म्हणून बादशहाने हुकूम केला होता, हे आपण पाहिले. पण हे दोन सरदार बसवापट्टणकडे निघण्यापूर्वी संताजीने हिम्मत खान बहादूरावर स्वारी करून त्यास ठार केले होते. बादशहाचा हुकूम मिळताच हमीद्दीन खान व रुस्तुमदिल खान यांनी लष्करातील जड सामान अधोनीच्या किल्ल्यात ठेवले आणि 5,000 घोडदळ व 7,000 पायदळ अशा 12,000 फौजेनिशी बसवापट्टणकडे कूच केले. इकडे पन्हाळ्याच्या पायथ्यापासून बेदार वख्तही संताजीच्या परिपत्यासाठी बसवापट्टणकडे निघाला होता. तो बेळगाव धारावाड मार्गे बंकापुरास पोहोचला होता. या सुमारास त्याने आपल्या लष्करातील जड सामान बंकापुरात ठेवून सड्या फौजेनिशी बसवापट्टणकडे कूच केले होते. हिम्मत खान बहादुरास ठार केल्यावर संताजीने बसवापट्टणास वेढा घातला होता. बसवापट्टणचा किल्लेदार महम्मद ऐवज व दुसरा मोगल अधिकारी अजमतुल्ला खान हे दोघे बसवापट्टणची गढी लढवीत होते. अधोनी ते बसवापट्टण हे अंतर सुमारे 140 मैलांचे असून ते कापण्यासाठी हमीद्दीन खानाच्या फौजेस 25 दिवस लागले. हमीद्दीन खान बसवापट्टणपासून अवघ्या 8 कोसांवर आला असता संताजी त्याच्यावर चालून आला. उभयपक्षी लढाई घडून आली. मोगली बातमीपत्रात तिचा सविस्तर वृत्तांत दिला आहे. संताजी हा बसवापट्टणच्या वेढ्यात गुंतला होता. हमीद्दीन खान तेथून 8 कोसांवर आला. आपले बरेच सैन्य वेढ्याच्या कामात ठेवून संताजी हा हमीद्दीन खान यावर चालून आला. बादशहाच्या कृपेने शत्रूंपैकी अनेक जण ठार वा जखमी झाले. शत्रूचा पराजय झाला. 4 कोसांपर्यंत त्याचा पाठलाग करण्यात आला. 4 सजलेले घोडे व शस्त्रे आमच्याकडे हाती सापडली. त्यानंतर शत्रूच्या स्थळावर हल्ला करून ते लुटले. संताजी तेथून पळून गेला. हमीद्दीन खान व इतर अधिकारी यांनी शत्रूच्या तळावर मुक्काम केला. यानंतर हमीद्दीन खानाने संताजीची बातमी आणण्यासाठी हेर नेमले. हेरांनी बातमी आणली की संताजी हा चित्रदुर्गकडे गेला. यामुळे हमीद्दीन खान याने तेथेच मुक्काम केला. मृतांचे दफन व जखमी लोकांची शुश्रूषा इत्यादी कामे करून 2-3 दिवसांनी तो गनिमांच्या परिपत्यासाठी रवाना होणार आहे. बादशहा संताजीच्या परिपत्यासाठी किती उत्सुक होता हे त्या सुमाराच्या दरबारातील बातमीपत्रावरून स्पष्ट होते.